देवा, अरे हे काय करतोय? अरे जेवायला काय आहे का बघत होतो, पण काही शिल्लक नाही आणि काही बनवायचं म्हणलं तर राशन पण नाही. ओंक्या, राशन भरावं लागणार मित्रा. भरू ना, त्यात काय एवढं? त्यात काही एवढं नाही. 2 दिवस माझा खर्च पण तुला सांभाळायचा आहे. माझा पगार व्हायला अजून 2 दिवस बाकी आहे. पटकन जाय, हातपाय धुवून ये. बाहेर जाऊन वडापाव बिडापाव खाऊन येऊ. देवा ऐक ना, आज पगार होणार होता रे, पण नाही झाला. लेट होणार आहे म्हणते ते, आणि खिशात 1 रुपया पण नाही रे. अरे काय तोंड पाडतो, माझ्या अकाउंटला 50 रुपये. एक फोन करतो आणि मित्राकडून अजून 50 रुपयाचा जुगाड करतो. तोंड नको पाडू. थकला असशील, जाय जाऊन हातपाय धुवून घे. हॅलो. काय रे, काय झालं? काही नाही, बोल ना. नाटकं नको करू. तुझा आवाज ऐकून मी ओळखू शकतो तुझा मूड कसा आहे. सांग पटकन काय झालं. काय करू समजत नाही हे यार. आपण आपलं गाव सोडून, घर सोडून शहरात जॉब करायला आलो. एवढे कष्ट करतो, पण जबाबदाऱ्या आणि या शहरातला खर्च, पैसा कधी येतो आणि कुठं जातो काहीच कळत नाही. मित्रा, हार नाही मानायची रे. वाईट वेळ ना प्रत्येकाच्या आयुष्यात येते आणि ही वेळच शिकून जाते आयुष्य कसं जगायचं ते. टेन्शन नको घेऊ. मला सांग, काय खाल्लंस? भूक नाहीये. बरोबर ना. आता खिशात 1 रुपया नसेल, मग भूक कशी लागेल? माझ्याकडे काही पैसे टाकतो तुला. पटकन जायचं आणि काहीतरी खायचं. काय? आणि तुला पैसे? अरे पैसे का काय आहे, हात का मेले. आणि तुला माहिती आहे तुझा भाऊ लय पैसे आले. चल पैसे टाकतो, फोन ठेव, पटकन जाण काहीतरी खा. मानलं बरं का बाबा तुला. स्वतः उपाशी राहून तू त्याला खायला पैसे पाठवले. मित्र आहे रे, लहानपणापासून सोबत राहिलो. आज जबाबदाऱ्यामुळे तो वेगळ्या शहरात आणि मी वेगळ्या शहरात कामाला आहे. एका ताटात जेवायचो आम्ही. अरे जेवणावरून आठवलं, इथं आपल्याला जेवणाची ताट तर नाहीये, म्हणून आपण एका ताटात नाही जेवू शकत, पण एका बिस्किटच्या पुड्यामध्ये दोघांची भूक नक्की भागू शकतो. सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही.